त्याची. तुम्ही काय त्याला म्हणजे आणि कधी काय बोलायला गेले की मी वरिष्ठ आहे, नाही तू वरिष्ठ आहे, तू त्याच्याकडे कामं करून घेतली. तो तर काय म्हणायला गेले की तो म्हणायचा साहेबांनी बघून घेतील. साहेबांना म्हणलं माझा नवरा त्यांना म्हणला की मला दुसरा कर्मचारी द्या माझ्यासोबत कामाला, तरी साहेबांनी दिला नाही. मग ह्यांची दोघांची काही खरखर झालेली ही मला माहित नाही, मी गावाकडे होते त्याच्यामुळे माहिती नाही. पण गेल्या महिन्यापासून ना त्यांची पगार नाही, काय नाही, ते ड्युटीला कुठं हजर झाले नाहीत, काय नाही. मी विचारलं तर म्हणायचं मला सुट्टी काढली म्हणायची. त्याच्यावर मला काय बाकीचं माहिती नाही. मी 2 दिवसासाठी इंदापूरला चला म्हणलं, आता पोराची शाळा भरली चला म्हणलं इंदापूरला, तर ते येत बी नव्हते. ते म्हणायचे नाही मला जायचं नाही. मी म्हणलं का, तर नाही तुला सांगतो परत. आणि त्यांनी मला काही बोललेच नाहीत. रात्री फक्त जरा टेन्शन मध्ये होते. काल दिवसभर फिरत होते. काल 5 वाजता मी आपलं मनाला शांती म्हणून त्यांना देवस्थानी पण घेऊन गेले की त्यांच्या एक प्रकारे त्यांच्या मनाला शांती भेटावी म्हणून. पण त्या रेकॉर्डिंग मध्ये नुसार तर मला वाटतंय की पीआय साहेबांना नाही ना तसा अधिकार नाही ना. तुम्ही ड्युटी संदर्भात काय बी माझ्या नवऱ्याला बोला, पण धमक्या देणं हे कुठे गाडून टाकील असेल, पीआय बघितले असेल, हे माझं फक्त म्हणणं आहे. माझ्या नवऱ्याला न्याय मिळाला पाहिजे. नाही मिळाला तर मी पोलीस स्टेशन समोर माझ्या लेकरं बाळासोबत मी पोलीस स्टेशन आत्महत्या करेन.